नमस्कार मित्रांनो, माझ्या शिवार चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। पहिल्यांदा सर्व शेतकरी बंधू माझे जे चांगले हितचिंतक आहेत त्या सर्वांचं मी आभार मानतो, कारण मागच्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद आपण दिला। जवळजवळ 11,000 लोकांनी व्हिडिओ बघितला। अजूनही असा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आपल्यातर्फे मिळावा ही अपेक्षा व्यक्त करतो। आणि आजची जी माहिती आहे ते ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे लक्ष देऊन हा व्हिडिओ ऐकायचा आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे ऊस कारखान्यांसंदर्भातला, ऊस दरासंदर्भातला। तर राज्यातले, महाराष्ट्र राज्यातले टॉपचे 5 कारखाने कोणते आहेत ज्यांनी यावर्षीचा उच्चांकित दर दिलेला आहे, हे सांगण्याचं कारण की आपापल्या भागातल्या त्या शेतकऱ्यांनी जिथं चांगला दर आहे त्या ठिकाणी ऊस घालवायचा आहे, त्यासाठी हा व्हिडिओ आज आपण करत आहोत। तर कोणते 5 कारखाने आहेत हे सांगण्याआधी तुम्हाला सर्वात जास्त कारखाने कोणत्या जिल्ह्यात हे तुम्हाला पहिलं सांगतो। तर पहिला नंबर लागतो तो आम्ही ज्या जिल्ह्यात राहतो तो सांगली जिल्हा। सांगली जिल्ह्यात जवळजवळ ऊसाचे 30 कारखाने आहेत। त्याच्या पाठोपाठ कोल्हापूर जिल्हा आहे। कोल्हापूर जिल्ह्यात याच्या पाठोपाठ 20 ते 25 कारखाने आहेत। त्याच्या मागं सातारा आणि त्याच्यानंतर मग सोलापूर वगैरे या ठिकाणी तुरळक कारखाने आहेत। तिथे कारखाने कमी असण्याचे कारण की पिकातली विविधता आणि ऊस क्षेत्र कमी असणे, कारण पाणी कमी आहे आणि दुष्काळग्रस्त भाग जास्त आहे, त्यामुळे त्या कारखान्यात साहजिक आहे की कारखाने कमी राहतात। पश्चिम महाराष्ट्रामध्ये कृष्णा नदी असेल, पंचगंगा, अशा वारणा नदी असेल, अशा नद्या फिरल्यामुळे इथे ऊस उत्पादन जवळजवळ 90% गेलेलं आहे, त्यामुळे इथे कारखान्याची संख्या बरीच वाढलेली आहे। तसेच माहिती नंबर 2, साखरेचा उत्पन्न यावर्षी किती राहील देशभरामध्ये आणि साखरेचा दर यावर्षी जे वाढेल का कमी होईल हे तुम्हाला मी सांगतो आधी। तर केंद्र शासनाच्या अहवालानुसार साखरेचं उत्पादन सरासरीपेक्षा 15% ते 18% वाढण्याची शक्यता आहे। आणि त्याच्यामध्ये स्टोरेजची जी कॅपॅसिटी असते आपल्या भारताची, त्या पद्धतीनं ते स्टोरेज केलं जाईल साखरेचं, त्यामुळं साखरेचे भाव स्थिर राहण्याची शक्यता आहे। आणि उतरण्याची शक्यता काय आहे, कारण पाकिस्तान असेल, ब्राझील असेल, यांच्याकडे सुद्धा साखरेचं प्रमाण ह्या वर्षी वाढत आहे, त्यामुळे तिकडून आयात करणारी साखरसुद्धा वाढणार आहे, त्यामुळे साखरेचे दर खाली गडगडलेले त्या काळात तुम्हाला दिसतील। ह्या झाल्या आता 2 महत्त्वाच्या माहिती। आता तिसरी माहिती अशी आहे की पहिले 5 कारखाने कोणते, तुम्हाला उत्सुकता असेल तर सर्वात जास्त दर देणारा कारखाना तो सांगण्याआधी तुम्हाला दर कसा ठरवला शासनाने ते सांगतो। ज्याची रिकव्हरी 10.25 आहे, व्यवस्थित आहे का, ज्याची रिकव्हरी 10.25 आहे त्याला शासनाने FRP 3550 रुपये जाहीर केलेला आहे। आणि त्याच्यानंतर ज्याची FRP 1% वाढेल तसं त्याच्यामध्ये 280 रुपये प्लस करत जायचं। मग त्या FRP मध्ये तुम्हाला कारखाना तोडणी आणि वाहतूक हा खर्च वजा करून देत असतो। समजा जर FRP आपली जवळजवळ 4,000 ते 4,500 पर्यंत जात असेल तर तोडणी आणि वाहतूक हे दर जे आहेत हे कारखान्याच्या अंडर येतात, त्यामुळे तो किती लावायचा हा कारखान्याचा वैयक्तिक प्रश्न राहतो। आणि कारखाने काय करतात, इकडं FRP वाढली की इकडं तोडणी वाहतूक दर वाढवतात, जवळजवळ 1,000 रुपये, 1,200 रुपये, कुठं 900 रुपये असा दर लावला जातो आणि ऊसाचा दर पाडला जातो। मग शेतकऱ्याच्या मध्ये ही नाराजी प्रचंड आहे की वाहतूक खर्च जास्त होतोय, त्यामुळं म्हणजे शेतकऱ्याला ऊसाचा दर कमी मिळतोय, साहजिक आहे। आणि या गोष्टीचा शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे आणि जे आंदोलनं करतात त्यांच्या पाठीशी शेतकऱ्यांना शेतकरी म्हणून उभा राहिला पाहिजे, कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नको। तर आता या झाल्या साध्या गोष्टी ज्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। आता बाकीच्या डिटेल्समध्ये आपण जायला नको। मग इथेनॉल काढतात, डिस्लरी प्लांट असतो, त्याचा वेगळा खर्च, मोलॅसिस आहे, बागॅस आहे, कारखान्यातलं कसपाटसुद्धा वाया जात नाही आपल्याला मित्रांनो माहीत आहे, त्यामुळे तो खर्च जर आपण काढतच बसायचा नाही। तर हा जर बाकीचा खर्च धरला तर शेतकऱ्याला तसा 4,000 दर द्यायला सुद्धा कारखान्यांना परवडण्यासारखं आहे, पण कारखाने ते देत नाहीत, कारण शेतकऱ्याला असंच दाबत ठेवणार जोपर्यंत शेतकऱ्याची एकी होत नाही। तर आता सुरुवात कुठून झाली कारखान्यांची दर देण्याची उच्चांकी, तर ती झाली कोल्हापूर जिल्ह्यातून। कोल्हापूरमध्ये भोगावती म्हणून कारखाना आहे, तिथले बहुतेक शिवाजी पाटील असतील, त्यांनी हा उच्चांक दर देण्याचा निर्णय
पहिली उचल 3625 रुपये देण्याचा निर्णय त्यांनी कारखान्याच्या माध्यमातून केला. पहिलं तर शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचा हार्दिक आभार. आता त्याच्या पाठोपाठ इस्लामपूरजवळ वाघवाडीजवळपासून एक नवीन चालू झालेला डॉक्टर ND पाटील कारखाना आहे. त्याच्यामध्ये गुळ पावडर किंवा साखर असं काहीतरी तयार केलं जातं, मला एवढं डिटेलमध्ये माहीत नाही. पण त्यांनी सुद्धा 3540 रुपये दर जाहीर केलेला आहे. त्याच्या पाठोपाठ आमच्या शेजारचा डॉक्टर पतंगराव कदम सोनेरा सहकारी कारखाना आहे, कृष्णा कारखाना आहे, कृष्णाने जेवण शुगर कारखाना आहे, क्रांती सहकारी कारखाना आहे, त्याच्यानंतर राजाराम बापू कारखाना आहे, हुतात्मा कारखाना आहे. ह्या 4 ते 5 कारखान्याने सर्वांनी मिळून 3500 दर जाहीर केला. त्यांचं सुद्धा आभार. कारण माणसांच्या मनात शंका होती की शेतकऱ्याला यंदा 3400 रुपये तरी दर मिळेल का, देणार नाहीत अशी भावना असताना तुम्ही 3500 रुपये दर दिला, त्याबद्दल तुमचे आभार. हे आता 5 ते 6 कारखाने महाराष्ट्रामध्ये टॉप आहेत ऊस दर देण्याच्या बाबतीत. कारण त्यांनी पहिली उचल जी आहे ती 3500 रुपये आणि भोगावतीने 3625 रुपये देण्याची जाहीर केली. यानंतर मग कुठं 3400 आहे, कुठं 3450 आहे, त्याच्या आपल्याला जास्त जायचं नाही. आपल्या भागातील दर कुठल्या कारखान्याला किती कमेंट बॉक्समध्ये कळा, म्हणजे आपण ती लिस्ट शासनाची येतेच, आपल्याला माहीत होण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये कळवा. म्हणजे त्या शेतकऱ्याला, ज्या भागातील शेतकरी आहे त्या भागातील ऊस कुठं द्यायचा तो शेतकरी निर्णय घेईल. कोणाची जबरदस्ती नाही. आपल्याला जिथे चांगला दर मिळेल तिकडेच ऊस घालवा. आणि ही माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि ऊस दराबद्दल अजून आपल्या काय प्रतिक्रिया असतील ते कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्यावरही आपण चर्चा करू. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.